शंभू, काय ग? अरे बाहेर चालला का भाऊ? हा. येताना गोळ्या आणशील का माहिती? गोळ्या? हा. कसल्या गोळ्या? अरे ते लय हाडकं दुखत आहेत सगळं. आता माग तर गोळ्या आणलेला आठवड्यात झालं का? अरे गुडघे लय दुखत आहेत, चालता येत नाही रे मला. अगं म्हातारे, गोळ्या काय एकदाच खाऊन टाकते काय सगळ्या? हा, किती गोळ्या आणलेल्या बरं? अरे कामाला जाशील तर येताना गोळ्या घेऊन ये. गोळ्या खाईन तर 4 दिवस जगन तरी मी. मला टाइम नाही, मला कामाला जायचंय. काय तुझ्या गोळ्या आणत बसू काय? गेल्या वेळेसच आणलेल्या. अरे मग पैसे तरी दे थोडेफार. पैसे आहे माझ्याकडे, पैसे सुद्धा नाही. 5 रुपये नाही तुझ्याकडे द्यायला, तुला द्यायला. किती काल होत चाललाय तुमचं अरे दोघांचा? पैसे दिले तर पोरीला सांगन मी गोळ्या आणायला. नाही पैसे नाहीत बाई. बघ, मला कामाचं लय टेन्शन आहे. त्यात तू टेन्शन देऊ नको. तू बघ. ही बघून घे, मी चाललो. नाही किरकिर किरकिर नुसती. तुमचं सारखं सारखं. अगं एकदा गोळ्या खा, भाजी भाकरी खा, एकदाच आम्हाला बी खाऊन टाका ना. हा, अगं दुखत आहे म्हणून सांगते बाई. तुमची नाटकं नका सांगू. आणि म्हातारं कमी होतं त्याच्यात नाही का भागत तुमचं? गोळ्या औषधं का आमच्या पाशी यायचं तुमचं सगळं गोळ्या औषधं? अगं भागला असतं तर काय तुम्हाला मागितलं असतं ग बाई मी. हा, काय करून ठेवलं हो आमच्यासाठी? का लागली सांगायला आम्हाला गोळ्या मागायला? हा, लय मोठा गबाळ कमवून ठेवला असतं नाही तर दिला असतं तुम्हाला काहीतरी थोडंफार त्यातलं. काय करून नाही ठेवलं तुमच्यासाठी आम्ही? काय केलंय? काय साठी एवढे हाल करता तुम्ही आमचे? काय साठी माझी? तुम्ही स्वतः करून घेतले ते हाल. अगं पोटापुरतं तर दे. काय नाही आमच्याकडे, पोटापुरतं तर दे. मग मी तीच म्हणते, पोटापुरतं करायचं ना, कमवून खावं माणसानी. अगं लय गोळ्या महाग नाही ग, पण मला उठवत सुद्धा नाही मला. हा, तुमच्या गोळ्या नका सांगू. 1000 रुपये सहज जातात गोळ्यांना. अगं तुम्ही सकाळी म्हाताऱ्याला तुकडा सुद्धा नाही दिला, ते तसंच कामाला गेले वावरात. मग मी काय करू? तुम्हाला उठून काढता येत नाही काय हाताने? का तेवढं बी जमत नाही आता करायला? काय होते रे तुला? हो माय, इतके हातपाय आकडलेत ना, इतके गुडघे दुखत आहेत. म्हणलं गोळ्या संपल्यात. आणि ह्यांना मागत तू? कोणाला अरे हे मरायची वाट बघत येत आपली, तू त्यांना भाकर तुकडा मागते, गोळ्या मागते. ही माणसं आहेत का? दोघांनी एक काम करायचं ना, ईशाची बाटली आणायची खायचं दोघांनी. तेवढी तू आणून दे. तुला मारीन नरडा दाबून अगोदर आणि मग मरण. मारायची वेळ आली हो. हा, अरे कुठल्या ह्याची आणली, दिसती कशी, बोलती कशी? हा, तुझी जीभ नाही का झडत असं बोलताना? नाही घडत बघा. आम्ही कमून आणायचं, आम्ही सगळं काम करायची. एक पोरगी ना, बसून खायचं. एक पोरगी ना, अजून 2 पोरी असत्या ना तरी चांगलं बरं झालं. झालं असतं. पोरगच नसतं तर हे अवदसा घरात गोष्टी नसती ना. आणि हिचा उन्हा ऐकून घ्यायचं बी टाइम आला नसता आपल्यावर. चल बघू गोळ्याचं करू काहीतरी. हिचं कुठं ऐकून घेती? म्हणजे गुडघे एवढे दुखत आहेत ना. काय चल काम करायची जरा काना काना, म्हणजे गुडघे नीट होते. चल तुला चहा करून पाहिजे तुला सांग. चेक करून पाजा. चला मीच करे त्याच्या. नशिबाला पोरग आले आपल्या. जाय ग. आय 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 आय. वहिनी, ओ वहिनी, जरा बाहेर येतं का? काय झालंय बॉम्बलायला? दादा कुठे? आतमध्ये असेल तर बोलवा की. नाहीये दादा, बाहेर गेलेत. कधी येणार आहे? मला त्याशी बोलायचं होतं जरा महत्त्वाचं. काय काम आहे? आज गुढीपाडवा आहे ना ग, तर घरात काहीच खायला नाहीये, तर मग 5-10 रुपये दे ना ग. सामान तरी आणलं असतं मग. अगं मग भीक मागायची ना, माझ्याकडे कुठे आली? अगं असं काय बोलते तू? वहिनी ना ग माझी. हा, जा बाई, वहिनी पिनी नाही मी तुझी. अगं असं नको करू, थोडंफार दे. माझ्याकडे नको बघू, पण आई बापाकडे बघ ना माझ्या. हा, नाही उपाशी देणार आहेत ग ते. म्हणलं ना, आणि त्यांच्याकडे तर पैसे नाहीतच. मी पण काही देणार नाही, माझ्याकडे पण काही नाहीये. अगं असं काय करते तू? किती चांगलं चुंगलं खाती. त्यांनी तुला नाही वाटत का ग त्यांनी पण मग आम्हाला पण सणसू दे, आम्हाला पण करायचंय घरात. मग आम्हाला आणलंय आम्ही सामान, तसं आणायचं ना. तुझ्या बाबा करतात ना काम, सांगायचं ना त्यांना. वाटलं नव्हतं लग्नानंतर एवढी बदलशील तू. हे बाई, तू डोक्यात जाऊ नको. एक तर सणासुद्धा दिवस आहे आज. चांगलं वागू दे, चांगलं राहू दे, सुख शांती येऊ दे माझ्या घरात. अगं असं काय करते? दे ना ग. ती म्हातारं काम करताय ना, काम करू करू मरायला लागले. कर ना त्याच्या बरोबर, जा ना कामाला. आणि शिकून काय कलेक्टर होणार आहे वेळेला? शिक्षण शिक्षण शिक्षण. अगं आई बापाचीच इच्छा आहे ना ग माझ्या, मी मोठी व्हावं म्हणून मी शिक्षण घेते. मग मी ती सांगितलं, आता कलेक्टर नाही होणार तू. कामाला गेली तर तेवढे 4 पैसे घरात येते. अगं मी मग जायला तयार आहे, पण त्यांनी तर करून दिलं पाहिजे मला काम. बाई तू जा बरं, नकोस किटकिट घालू सणासुदीची. असं काय करते ग वहिनी? दे ना ग, तुझ्या पाया पडते ग मी. जा तू.
काय सणासुदीचं किटकिट किटकिट जा बाई. आई काय म्हणली ग ती? अगं तुला तर माहिती ना वहिनीचा स्वभाव कसा आहे. हाकलून दिलं तिने मला घरात. हाकलून दिलं? हा काय नाही दिलं तिने तुला? काहीच नाही दिलं. दादा बी नव्हता घरी, नाही तर दादा असता तर काहीतरी दिलं तरी असतं माझ्या तोंडाकडे बघून. तर कशी गुढी उभारायची आपण? सामान आपल्याकडे काही नाही, घरात सणासुदीचं काही करायला नाही. हा तेच की गाय, घरात बी काहीच नाही किराणा सामान आणि ते सगळं संपलंय. खायचे वांदे झालेत पार. आता पुरणपोळीचा स्वयंपाक नाही, पण निदान गुढीला ठेवायला एवढंसा खडा तरी गुळाचा, थोडस काहीतरी गोडधोड. आज गुढीपाडवा आहे, मराठी सणाचा पहिला सण. हा आणि आपल्याकडं पुरणपोळी करायला तर सामान नाही, पण निदान गुढीला निवद म्हणून एक गुळाचा खडा तरी. तू एक काम करते का बाई, दुकानात जा आणि उधार काहीतरी सामान घेऊन ये आणि दुकानदाराला सांग माझी मम्मीचा पगार झाला ना देईल, किंवा वडिलांनी पैसे आणले ना ते देतील. जा काहीतरी घेऊन ये आपल्याला सणासुदीचं. चालते आई, घेऊन येते मी. ठीक आहे जा. अयो देवा देवा. पाडवा आलाय, उधारी तर लई थकली. 6 महिने झालं दादा थोडं सामान पाहिजे होतं. काय काय पाहिजे रे तुला? घाटी पाहिजेत, हा साखर पाहिजे, हा. गुळ पाहिजे, शेंगदाणे पाहिजेत आणि बेसन पीठ पाहिजे. किती किती आणि पाहिजे तुला ते? डाळ पण द्या. किती किती पाहिजे? पावशेर पावशेर द्या. तू आणि घेऊन आली तू. आता मी उधारीचा आहे, तू पहिली उधारी तुझी बाकी. बाप काम करतोय, हा भाऊ तिकडे कंपनीत काम करतोय, वर तू आणि घेऊन परत उधार मागायली. हा अरे तो स्वतः काम केलं तर तुला उधार मागायची पाहिजे का? तू आणि घेऊन आली परत उधारी मागाय. पहिली उधारी कोण द्यायचं तुझी? आहो काम लागले दिन की. काय काम लागलं होती की? असं इकडे करता भाऊ कामाला असो किती 17 उधार द्या आणि उधार द्या. जा. या वेळेसच द्या की सणासुदीचं एवढं. उधार मागाय आली. पहिली उधारी दिली ना, आता मी चेक करतो तू उधारी. नाही पहिली उधारी जागीरदार आहे का देणार मी? आहे. दरवेळेस उधार द्यायला तुला उधारी मांडून ठेव. सणासुदीचा आली दारात उधार. मी काय म्हणते दादा, जा बाबा जा, काम कर. घंटाकट शिक्षण घेऊन लय दिवा लावणार सारखी काम केलं. उधारी मागायची पाळी ती का? जा सांगा उधार, दरवेळेस उधार. तुला काय पाहिजे? गुढीपाडव्याला काय सामान लागतं ते द्या आणि ते किराणा पण द्या. किराणा, गुढीपाडव्याला गुढी, हा. नारळ, हा परत डाळ, गुळ सगळं जे पाहिजे ना? काय लागते ते द्या. हा. पैसे हा गुढी- स्कॅनर वर मारते मी, द्या. तुला सांगतो किती पैसे होतात. 560 रुपये सोड तो स्कॅनर. तुला भरतो मटेरियल. आईला मस्त एक बांब बांधला. खुशी आलेच. चल झाली तयारी? झाली. आता कर पूजा. घे बांधून. उचलो का मी? हा आता तिकडं धुवून आणली ना तुम्ही? हा धुवून आणली मी सगळी. हा मग मी आता आई हळूच. काय झालं? दिला का ग किराणा? अगं नाही ना ग, आपण मागचीच उधारी अजून हे केली नाहीये, तर मग आता कसं काय सामान देतील ते? थोडंफार बी नाही दिलं का ग? थोडंफार काय, उलट मलाच बोलणे बसले त्यांचे. हाकलून दिलं मला त्यांनीच दुकानातून. देवा, हाकलून दिलं तुला? मग काय तर. तू बोलली नाही का माझ्या वडील नंतर देते ना, आता थोडं उधार? अगं मी मस्त बोलले त्यांना, पण ते ऐकूनच घेत नव्हते माझं. आता काय करायचं? थोडंफार बी नाही दिलं तर कसं सण साजरा करायचा ग? हा? मस्त ही नव्हती केली मी. मराठी- त्यांना मी एवढं पण बोलले की घरात काहीच किराणा सामान नाही राहिलं. ते म्हणले आधी मागची उधारी क्लिअर करा, तर मग तुम्हाला नवीन सामान भेटन. तुला माहिती ना मराठी वर्षाचा पहिला सण आहे हा. थांब आता बाबा आल्यावरच. बाबा बरं झालं तुम्ही तिला आला. किराण्यावाल्याकडे पाठवलं होतं उधारीला, त्यांनी बी उधार काही नाही दिलं. तो म्हणला माहितीच होतं सगळं असं होणार आहे. कामाला जात होतो त्या माणसाला पैसे मागितले, तो ते म्हणला माझ्या मोबाईल मध्ये पैसे येते, खिशात रुपया नाही, पैसे नाही, तू उद्या परत येतो, बघ काय करायचं उधार पदार. आता ही तू गेली म्हणली. हा ना, किराणा दुकानात गेले होते, पण आपण मागच्या सामानाचे पैसे दिले नाहीत, मग ते नवीन सामान कसं काय देणार बरं बाबा? आता ते मालक काही पैसे आज देणार नाही. एक काम कर, घरात काही असलं लिंबाचा ढगाळा एखादा नवीन कापड बघ. हा सण आहे, घोडीत उभा राहावं लागेल, परत येणारे जाणारे लोक नाव ठेवतील, म्हणतील याला सण सुदन साधी, ह्यांना घोडी उभा राहा पुरतं काही नाही भेटलं काय. बांबू आणतो बघ, एखादा नवीन पीस असला का
शास्त्र मार्ग करू. अहो पण काय गोड धोड अरे कुठून करते गोड फाड बघते का मला गिराई की का. कोण घ्यायचंय आपल्याला म्हातारपणात. अरे मग मी तीच सांगतो सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं. पैसे कुठून आणणार? पैसे सोंग आणता येतं का? नाही बरोबर आली आहे ना बाबा. वेळ आता मग मीच करायचं काय करणार. बरं ते सगळं जाऊन द्या, मी सणासु- बघते घरात पीस काय भेटतंय का. सणासुदीचं पुन्हा पुढे हात पसरायचे कोणाला म्हणायचे दे धापा ती गहू ती साखर ती बुकणी कोण देणार आहे आपल्याला. अहं. जे आहे त्यात भागवायचं. आणि ते तांब्यान पिसा. तू आराम कर बस एका जागेवर मी आणतो बस काय तू हा बस. अयो आई हा स्वयंपाक झाले ना सगळं? हा झालंय ना, पुरणपोळी स्वयंपाक केलाय. केला ना मस्त गोड धोड हा, होतं. मग हा चल चल कधी दे आता पहिला सण आहे आपला, म्हणल्यावर करावंच लागते. जीव बांध राहतो मग काय. हा चल हा मस्त दिसते हा. बघ, किती भारी दिसती ना. गावात सगळ्यात मोठी आपलीच गुढी आहे. हा हा, भारी दिसती ना. मग पूजा कर आता इथं. पाया पड दिली. पाया पड. आता बांधून टाका. हा, बांधून आता. ए पुरी अगं आण ना सामान चल. काय परमेश्वराने वेळ आणली. लोक म्हणतेत लेकरू असावं वंशाला. काय आपल्या काय अवस्था उपयोग नाही लेकरू असून बाबा. बघतं का तुम्हाला. जाऊ दे आता काय करणार आहे. कशाला इकडे कशाला आणलंय तू नेमकं मला? हेच इथंच यांच्या घरी किराणा घेऊन. यांना द्यायचंय काय किराणा? बर दुकानदार या मुलीला किराणा देत नव्हता ना. अच्छा अच्छा. हवा तर काय झालं उधारी थकली किराणावाल्याची. लेकरू गेलं किराणा मागायला लय फाडा फाडा दुकानदार फाडा बोलत हे काय तुम्हाला तुमच्यासाठी तिने किराणा भरून ठेवला होता तेच आणलाय. अरे म्हणजे ही मुलगी तू किराणा घेताना दुकानात होती का? हो ही मुलगी होती. अरे बापरे मग ह्या लेकराची व्यथा तिला पाहावली नाही ऐकवली नाही. तिने किराणा घेऊन तिला वाटलं मग मदत बरोबर करावं तिने गरिबाला. तुमच्यासाठीच किराणा घेतला. तिने मला इकडे आणलं. मला म्हटले कोणातरी किराणा द्यायचाय. काय करा मला नव्हतं माहिती. परिस्थिती अशी नाजूक रोज करायचं खायचं. लेकरू तर न ताठ हा. शाळा शिकत आहे. आता मला म्हातारपणात कोणी काम द्याय ना नाही उधारी पदारी मिटत. ही बायको असली आजी आजारी आहेत काय? कायम दुखणं आता काय सांगायचं. ही पोरग कोण आहे? कोण आहे बाई तू कोण आहे? ती बहीण आहे माझी. असं ते का? आमचाच मुलगा आहे. तुमचा मुलगा आहे? हो ते तर चांगला थाटा माटा ते. पण काय ए, सांग इकडे रे. बोला ना कोण तुम्ही? ही कोण आहेत? आई वडील माझे. हा, मग तिकडे गुढी पाडवा का म्हणून तिकडे का म्हणून उभारली तू गुढी? इकडे उभारता येत नाही का? वेगवेगळे राहतो आम्ही. कशामुळं? कशामुळं? कायचं माझी तुला? माझ नाही मग राहतो आम्ही तिकडे. तुला समजत नाही का? ती आता म्हातारी माणसं आली त्यांना खाऊ पिऊ घालावं काय सण एकत्र करावं का तसं काय नाही. नाही करायचं आम्ही केलंय ना त्यांची ती करतील. काय मी याला चांगला ओळखीतो. हे आहे ना याला माझे ना हे माझ्या मित्राच्या कंपनीत कामाला आहे. हा का? बरोबर ना? आणि तुझं आहे ना तुला उद्याच कामावरून काढतो मी. हा दादा काढ. तुला लय माझे ना आई बापाला वेगळं ठेवायचा. अहो तुला उद्याच रोडवर आणतो भडकाव. अहो, दादा तसं नाही हो. नाही रे मग कायची करू मी तुला एवढी? नाही हो दादा हा? चुकून झालं होते. झालं ना चुकून. तू तिकडे चुकून राहायचं आता आणि तुला चुकून उद्याच घरी ठेवतो उद्याच. हे असं चुकून होतं का? लहानपणापासून आपल्याला सांभाळलंय त्यांनी. आणि काय रे आता तुझी बायको आली आणि तू तिचं ऐकायला लागला वय सगळं. हा? अरे लग्नाला बहीण आली. हा आई बाप थकले आहेत त्यांची ती वेगळी त्याला घेत. घरात किराणा नाही आणायला. अरे आम्ही किराणा आणून दिला यांना. आम्हाला लाज वाटतं. आम्हाला त्यांची दया आली आणि तुला काय वाटत नाही का? नाही हो दादा हिच्या सांगण्यामुळे केलं मी सगळं. हिच्या अरे, सांगण्यामुळे तिला हिनं मला कशाला सगळं करून मारतो? दिलं. अरे ती झाली लोकांची तू तर त्यांचा आहे ना. नाही हो हा बरोबर आहे हो. सगळं हिच्या सांगण्यामुळे केलं. नाही नाही तू ना भडकाऊ. नाही नाही खरंच आई बाबा खरंच मला माफ करा हो. अरे, खरंच चुकलं माझं. कोण आहे त्यो? नाही हो खरंच बरोबर अरे आहे. एका परख्या माणसाला परख्या मुलीला किंवा आली तिला नाही ऐकवलं फडाफडा अरे ही बोलत माझ्या होती. बहिणीला किंवा आलीची मरणाचं बोलला ते किराणदार. दुकानदार लय बोलला तिला. हिला किती फडाफडा बोलली माहिती का? हा? ती कोणाची कोण पण तिला तिची किव आली पण हिला नाही आली हिची किव. बाबा एक काम करा तुम्ही दोघं माझ्याकडे राहिले या. नाही हो त्या पोलीस बघतो नेलाय ना उद्याच घरी दादा ठेवतो. खरंच मी सांभाळायला तयार आहे.
मी ना हिच्या सांगण्यावर मी सगळं केलं. माफी माग त्यांची. तुझ्या आई बाप म्हणलं तू असंच करशील का? अरे तुझा काय भरोसा आहे? तू आम्ही गेल्यावर परत तेच नाही नाटक दादा, खरंच राव तुमच्या पाया पडतो. ती ना पुढे नाही करत. गुढी काढायची, एकत्र करायचं, नाही, काय असेल त्यांचा स्वयंपाक करायचा सगळा. एकत्र. केलाय स्वयंपाक, आम्ही एकत्र जेऊ. बाबा खरंच हो, चला तुम्ही आमच्या अरे आपण आम्हाला एकत्र राहू. 10 रुपये सुद्धा दिले नाही त्यांनी गुळाला. होय रे, नाही हो, एवढा माग आला खरंच का तुला? बायकोच्या सांगण्यावर सगळं केलं मी. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, जसं तुझ्या आई वडिलांना आई वडील मानत होती ना, तसं ह्यांना पण मानायचं. मानायचं कळलं का? तुझ्या सांगण्यावर मी सगळं केलंय. अरे याच्याकडे 10 रुपये नसते माझ्या दुखण्याला गोळ्या आणायला. नाही गाय, आता त्याच्यामुळे आपण मला दवाखान्यात माझ्याकडे करू. चला. दवाखान्यात नाही दादा, आम्ही सगळं आम्ही करतो. जातो त्याच्या संग. नको नको. तुझ्या भावानी तुझ्या आई बापाचे असे हाल केल्यावर जमल का तुला? नाही ना, तू वागशील का परत असं? नाही चुकलं माझं सुधार मामा. जरा. आत्या चुकलं माझं, मला माफ करा. तुम्ही जसे तुमच्या लेकीच्या चुका पोटात घेतात ना, तशा माझ्या पण घ्या. हे बघ वहिनी ना ही आईसारखी असती. जर तू आईसारखी वागली असती ना, तर मग ही वेळ आलीच नसती. त्याच्यामुळे नीट वाग. नाही तुझ्या आई बापासोबत असं झालं जमन का? हा, नाही त्यांना कर ना वाहिलं तिकडं, त्यांना ठेव ना उपाशी. होय ग, एवढा मोठा सण सुद्धा आलाय, त्यांना उपाशी ठेवती आणि स्वतः तिकडे खावा. तुला तरी कसं खावा वाटतं रे? नाही दादा, आता वेळ आली ना, मी बायकोला घराबाहेर काढील, पण जन्मदात्या आई बापाला नाही काढणार. कारण की मला माहित आहे त्यांनी कसं पोचलंय मला. फक्त बायकोच्या सांगण्यावरनं मला तिनं फुगवलं, म्हणून मी हे केलं. आणि प्रत्येक लक्ष्मीचं कर्तव्य असतं घराला बांधून ठेवणं, तोडणं नाही. चला आता तुम्ही ना जाऊ दे बाबा, आमच्यासाठी चला आपण जेवण केले, आपण गोडा जेवण करू. आता तुम्ही पण जेवण जावा. नको नको. नाही चला ना. दादा. नाही तुम्ही आलेत ना, जेवण जावा आता. चहा आहे ए तायडे, चहा तरी चहा. पिऊन जाता. ए, जा चहा ठेव, जा जा. अरे तुमच्यामुळं तरी आमच्यावर चांगली वेळ आली. चला बरं चला. चला.